एक महत्वाची बातमी घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य असा रोड शो होतोय। मात्र मोदींच्या रोड शोला आलेल्या कार्यकर्त्यांची उपासमार झाल्याचं कळतंय। जेवण न दिल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। बसमध्ये भरून हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आणण्यात आले, मात्र यांना जेवण न दिल्याची तक्रार या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर जेवण न दिल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। बसमध्ये भरून हे सगळे कार्यकर्ते रोड शोच्या ठिकाणी आणण्यात आले, मात्र मोदींच्या रोड शोला आलेल्या कार्यकर्त्यांची आता उपासमार झाल्याची बातमी समोर आलेली आहे। जेवण न दिल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलात, तर बसमध्ये भरून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आणण्यात आले, मात्र त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता जेवण न दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, मोदींचा रोड शो हा घाटकोपरमध्ये पार पडतोय आणि या रोड शोला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मात्र या रोड शो साठी अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणण्यात आलेत, मात्र काही कार्यकर्त्यांनी जेवण न दिल्याचा आरोप केलेला आहे। तर बसमध्ये भरून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आणण्यात आले, तर मोदींच्या रोड शोला आलेल्या कार्यकर्त्यांची आता उपासमार झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। जेवण न दिल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला। बसमध्ये हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होते, मात्र या ठिकाणी काही भाजपचे कार्यकर्ते आणण्यात आलेले आहेत। विटीवरून बरं, कशासाठी आलात? काँग्रेस आपल्या मोदीसाठी आलो आम्ही। रोड शो पाहायला आलात? हो। अच्छा, काय म्हणजे काय मनात भावना तुमच्या? रोड शो पाहून काय सांगणार? लय चांगला आम्हाला वाटतं, आम्ही एवढं लांबून चालत आलो, आम्हाला लय चांगला वाटतं की आम्ही चाललो, आम्ही कोणासंगती तरी निरीक्षण करायला, तर आम्हाला लय चांगला वाटतं। वरून तुम्ही सीएसटी इकडे आलात? हो। अच्छा, तुम्हाला आणलं की तुम्ही आलात? आम्ही आलोत। स्वतः आलात? हा। काय सांगणार, कुठून आलात? घाटकोपर, शिवाजीनगर। काही एक बस देखील आहे, आपण बसमध्ये काही बातचीत करणार आहोत आणि एकंदर आपण त्यांची देखील बातचीत करणार आहोत आणि ही बस देखील आता सध्या रोड शो मध्ये सामील होईल। दादा, काय सांगाल, कुठून आलात? मुलुंड। हो। रोड शो पाहायला का? रोड शो हो। ही बस सध्या रोडच्या दिशेने जाणार आहे आणि एकंदर आता या सगळ्या बस इथे थांबवलेल्या आहेत आणि इथून सर्व नागरिक हे आता चालत रोडच्या दिशेने जाणार आहेत आणि एकंदर यांची आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कुठून आलात, काय सांगाल? मुलुंडवरून। हा। नरेंद्र मोदी यांचा रोड शो पाहण्यासाठी का? हा। एकंदर किती नागरिक आहेत तुमचे? आमच्या इथे 200। हा। तुम्हाला आणलं की तुम्ही आलात? आलो आम्ही स्वतः। नरेंद्र मोदी यांना पाहून जर ते भेटले समजा, तर त्यांना काय सांगू इच्छिता? आता भेटले तर पाहिजे, भेटायला भेटतच नाही, देतच नाही। भेटले तर भेटायला देत नाही तिथे जाऊन। आपकी बार 400 पर आपकी बार मोदी सरकार। रोड शो बद्दल बोला। रोड शोला साठी आलेला तुम्ही, काय सांगाल रोड शो बद्दल? रोड शो बद्दल आता काय शांत बैठना। 200 नागरिक तुम्ही आलेलात ना? 200 आले आम्ही। अजून आम्हाला वडेपाव ना भेटले। वडापावसाठी आला तुम्ही? बरं, तो आमच्या मध्ये नाही आलाय। भेटलं नाही, वडापाव कोणालाच भेटले नाही। इथून चालत जाणार का म्हटलं आता रोड शो पर्यंत? चालत जाणार का? या वडापाव नाही भेटले। अच्छा। तर अशा प्रकारे हे सर्व नागरिक आता मुलुंडहून आलेले आहेत, काही जण सीएसटीहून आलेले, अशा प्रकारे संपूर्ण बस या आता एक्सप्रेस हायवेवर थांबत आहे आणि इकडून सर्व नागरिक हे चालत जाणार आहेत। एलबीएस रोड पण जिथे नरेंद्र मोदी यांची रोड शो यांचा सुरू होणार आहे। कॅमेरा हमीदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।